तर नमस्कार मित्रांनो, आता आज आपण आलेलो आहोत तुळजापूरच्या आडतीवरती आणि बघतोय आपण बरेचसे शेतकरी आहेत. आपण बघूयात आजोबाकडे. राम राम आजोबा. कुठला? आरळी खुर्द. आरळी खुर्द. बर, काय सोयाबीन आणले का? हां सोया किती आणला? सोयाबीन आणले 10-15 गच्ची आहे ती 15. 15 गच्ची येते होय. हां बर 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 बर. किती पिशव्या होत्या? किती पेरलो होतो? 15 पिशव्याला दोन पिशव्या. 2 पिशव्या पेरला. हां. 15 गच्ची निघालेत हां. होय. काय किती येईल वजन अंदाज? अंदाज काय येते 6 क्विंटल होईल बघा. 6 क्विंटल. कशी पिशवी काढायला दिला? 5-6 हजार. होय. 6,000 रुपयाने पिशवी. 2 पिशव्याचं 12 गेलं. 15 होईल म्हणजे 4-5 क्विंटल झालं तर त्यांचं जातंय. मग तुमची दिवाळी? दिवाळी जायत आपली. हा काय किती आणलं सोयाबीन? 3 गच्च चालले 3 गच्च. अरे बाबा, मग काय दणकून दिवाळी आहे तुमची. हा किती पेरलं होतं? पिशवे 1 पिशवी. बर. आणि काढायला कसं तुमच्या तुम्ही काढला हो का काय दिल? घरातली लेकरं बाळ परीक्षा बुडवून? हा माझा काय कर बघा अवघड आहे. मग कशी व्हा? मग ते आणलेलं भाडं ही तर काय असेल ते असलं तर काय द्यावं तर लागेल का भाडे द्यावं लागतंय. पण आता दिवाळीचा बाजार घेऊन जातो काय? मग काय बाजार होते राम राम काका. राम राम. कुठला? हिरवा होय. काय सोयाबीनच घेऊन आला बा? सोयाबीन होय. किती आणले त्या पिशव्या? 17. 17 पिशव्या. हा होय. किती पेरलो होतो? 2 पिशव्या सगळं पाण्यातच घेऊन गेलं. होय. काढाचं कसं काय काढलं कसं? काढाला 7,000 रुपये एका पिशवीला? एका पिशवीला. 7,000 रुपये एका पिशवीला. म्हणलं 7 दुनी 14. आणि त्यांच्या गाडीचं भाडं? आणि ते गाडीचं भाडं वेगळंच आणि 1,000 रुपये त्यांचं हा काढणाऱ्या गाड्याचं. हा आणि भरडाला 150 रुपये. होय. हा मग काय परवडलं का नाहीच काय? त्याच्यात काय सगळं मातीत गेलंय सगळं. होय. मग दिवाळीचं काय दिवाळीचं? दिवाळी निघालं. दिवाळी त्याचे त्याला भरती झालं तर ठीक. त्यांना द्यायचं सगळं निवडून रोजगारवाल्याला. काय नाही शेतकऱ्याला. होय. राम राम आहे. काय राहिलं का? काय नाही काय शेताची माती सुद्धा वाहून गेली आता पावसानं माती वाहून नेली. हा आणि जे उगवलंय जे आणलंय इथं होय. ती इथल्या भावात मात्र्यातच गेले ना. मात्र्यात गेले काढायला 5,000 हा. थोडं मात्र 5-5 25 25,000 त्यांचे. गाडीचं भाडं हा 15-25 60-6,000 रुपये हा. आणि भरडाला 200 रुपये एका कट्ट्याला. एका कट्ट्याला. हा. बघा काय हिशोब घाला तर तुम्हीच आता सगळा काय राहिलंच नाही मग खाली. पदर कर्ज बाजारीन कशाचं काय राम रामा. राम. होय. काय सोयाबीन घेऊन आलतो काय? हा सोयाबीन घेऊन आलो किती आणलं होतं? 6 कट 6. हा पेरलं होतं किती? 2 पिशव्या 2 पिशव्या. हा काढाला किती गेलं काय? पट्टी किती आली? का 10,500 पट्टी आली काढाला किती गेलं? तर त्याला बघाय 10,500 गेले काढाला तुम्ही दिलाव किती त्यांना? काढणाऱ्यांना पैसे किती आहेत? किती झालं बघा की 14. हा 14,000 रुपये काढाला. हा बापरे. मग काय वरचं पैसे तुम्हीच टाकावं लागतील की आता? काय करावं कशाला टाकावं करावं धरावं कसं जावं गावं कसं करावं धरावं बसलो आपलं मग काय करावं आता? हा. लय विचार करीत बसला आता काय 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 करावं मग? आता घरच्यांना काय सांगायचं? काय काय सांगू आता लयच अवघड आहे की हो. मग राम राम. एक पिशवी किलो होती हो राम राम काका. राम राम हा पेराला 3,000 गेलं हा आणि खताला 2,000 गेलं हा काय परवडणार आहे हा. माग काय राहिलं हा. माती राहिली वावरातली निसती आता माती तर आहे का पण आता वावरात? वावरातली ती बी चालल्या वाहून पावसाने गेली हा. हा किती अवघड झाले बघा. लय अवघड. आता मग दिवाळीचा बाजार कसा आता? काय नाही रोजगारी सारायचं मग निवांत बसायचं दिवाळीच करायचं नाही होय. हा कशाने करायची दिवाळी हा. हा, शासन मी म्हणतोय देतो काय देतं केळं जांभळ किती अवघड आहे बघा. म्हणजे नुसतं आश्वासन आहे. आश्वासन आहे दिवाळी साजरी करायचीच नाही. करायचीच नाही हा. होत बी नाही कशाने करायची हा. हा तुम्ही किती आणलो होतो? हा तुम्ही किती आणलो सोयाबीन? मी आणलं 10 कट 10 कट्ट्याचं कसं काढलं कोणी? परत त्यानंतर किती पेरलं होतं? 1.5 पिशवी पेरलं हा आणि झालं तर 10 कट हा. हा
दिलं 10,000 काढायला हा हा. आणि भरडाला दिलं 3,000 रुपये 10,000 काढायला गेलं भरडाला 3 गेलं हा पेराला किती दीड आणि पिशवी वाहनाला आता 1,000 रुपये द्यावं लागते तर आणायला आता काय करावं हा मग काय राहतं हो खाली काय राहत नाही हं? आता काय तुम्हाला काय काय शासनाकडे काय मागणी करणार आहात तुम्ही काय तर मदतच केली तर दिपाळी होती ना तर होतच नाही मग आता आमचं. त्यांनी करताव तर म्हणली ती की काय करता दिपाळी झाल्यावर देतील काय तर हातात